हाय फ्रेंड्स, कसे आहात आपण सगळे? तर आज संडे होता आणि म्हटलं संडेसाठी काहीतरी करूया. तसं तर माझा आज ते गुजराती डिश असते ईदडा म्हणून ते फर्स्ट टाईम ट्राय करायचा विचार होता आणि मी ते बॅटरही टाकलं होतं फर्मंट करण्यासाठी. पण नंतर मग सासूबाईंचा फोन आला की आज सर्वपित्री अमावस्या आहे. तसं तर ते घरी करतातच सगळं जे लागतं नैवेद्य वगैरेसाठी. तर मला पण ते म्हटले की तू पण काहीतरी गोड असं करून टाक. म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी पण पुरी भाजी आणि खीर वगैरे करण्याचा बेत केला आणि नंतर म्हटलं ते ईदडा जे असेल ते त्याचीही एक प्लेट लावून देईल. मग मी तसं माझ्या प्रिपरेशनसाठी लागली. हे माझं त्वरित मी डिसाईड केलं की आज काय बनवायचं आहे म्हणून मग आधी बटाटे वगैरे शिजवायला टाकून दिले. नंतर मग पीठही मळून घेतलं आणि आता ते बटाट्याची साल काढून मी कापायला घेतलं एक एक करून. तसं सॅटर्डे संडे हे घरी असतात म्हणून माझं असतंच काहीतरी वेगळं बनवण्याचा प्लॅन, कारण त्यांना असं इतर वेळी एवढं जास्त खायला वेळ नसतो आणि घाईघाईत असतात ते खूप जास्त. त्याच्यामुळे मग संडे स्पेशल असं काहीतरी निवांत करूया म्हटलं. त्यानंतर मग मी ही बटाट्याची भाजी करायला घेतली. त्यात मी जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आणि हिंगही थोडीशी टाकली, म्हणजे त्याला खूप छान असं टेस्ट आणि स्मेल येतो. मग त्यानंतर मग मी त्यात हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती. अशी पेस्ट करून भाजी केली ना तर त्याची टेस्टच खूप छान येते आणि खूप जास्त चवीला लागते ती. त्यानंतर मग त्यात थोडी हळद ॲड केली आणि मग धने पावडरही थोडंसं टाकलं आणि मग ते उकळलेले बटाटे जे कापून होते त्यांना ॲड केलं आणि त्याला छान असं परतवून घेतलं आणि त्यात मग टोमॅटोही टाकते मी एक, कारण टोमॅटो टाकल्याने अजून जास्त छान चव येते भाजीला. नंतर मग त्यात चवीपुरता मी थोडं मीठ ॲड केलं. असा माझा आजचा काही असा क्विक केलेला बेत होता. म्हटलं चला करूनच घेऊया, असं काही आपण जास्त काही करत नाही. हे बघा, हे पण किती छान असं टम्म फुगलेलं होतं. मी फर्स्ट टाईम ट्राय केलं पण तरी खूप छान झालं होतं. नंतर पुरी पण बघा किती छान फुगली आहे. मला वाटलं नव्हतं एवढं छान होईल असं. क्विक केलेला माझा बेत खूप छान झाला होता. स्वयंपाक नंतरच दाखवतेच मी तुम्हाला किती छान झालं आहे सगळं असं. खीर पण केली होती मी थोडीशी. यांना काही जास्त गोड आवडत नाही म्हणून थोडीशीच केली होती आणि नंतर देवांनाही नैवेद्य लावून दिलं माझा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर. हे बघा किती छान सगळं स्वयंपाक झालेला आहे. असाच माझा मिनी व्लॉग मी इथेच एंड करते. गाईज, तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. बाय.